नमस्कार, मी सुदान गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी ही जी जागा अशी निवडली त्याच्या मागचं कारण असं आहे, की हे जे मागे जे स्मारक दिसतंय ते 14 मे 1972चं हुतात्म्यांसाठी एक प्रज्योत म्हणजे दीप प्रज्वलित झाली होती आणि त्याचं जे इनॉग्रेशन आहे ते मेजर जनरल आर के बत्रा यांच्या हस्ते ह्या हुतात्म्यांचे स्मारक हे 72 साली इथं तयार झालेलं आहे. आणि त्यावेळेसचे जे लोक आहेत त्यांचे नावं खाली आहेत, की बांधकाम सभापती त्यावेळेस कोण होते. ग पैठाण होते, वसंत गुजर होते, बबन धुमाळ होते, राम गोपाल सोमानी होते. ते सभापती नियोजनचे होते. त्याच्यावरती दुसरं एक अनावरण झालेलं आहे, की ते मदान साहेबांचं त्याच्यामध्ये नाव आहे. ते आयुक्त होते 1993 साली. म्हणजे हे उद्घाटन झालेलं वरचं 26/1/1993. आणि त्यावेळेसच्या ज्या स्वातंत्र्य सैनिक होत्या, त्यांची ही जी कन्सेप्ट होती त्यांच्या नाव तिथे लिहिलेलं आहे. अनंत नारायण दबडे आणि याचे जे शिल्पकार आहेत M.V. माहीमकर, हे बदलापूरचे आहेत. बरं, मी ही जागा निवडली त्याचं मागचं कारण असं आहे, की काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त दालनामध्ये भिवंडी 23 मतदारसंघाचे जे खासदार आहेत, सुरेश, तथा त्यांना बाळ्यामामा बोलतात, बाळ्यामामा म्हात्रे, त्यांनी भेट दिली. आणि त्या भेटी दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये असणारे जे वेगवेगळ्या पक्षाचे जे लोक देखील होते, त्यांच्या पक्षाचे देखील लोक होते, पण बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या अनेक संस्था आणि त्यांच्याशी रिलेटेड असणारे लोक त्या बैठकीमध्ये होते. विषय असा आहे, की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. आणि जवळपास आता त्याला वर्ष होईल, की त्या ठिकाणी बाबाचं जे उद्यान होतं, सिटीचं जे उद्यान होतं, म्हणजे मी 1962 सांगतोय. ही फ्रेम मी याच्यासाठी निवडलेली आहे, की हुतात्मा महाराष्ट्र महानगरपालिके व्यवस्थित सेटिंग करून दिली. पण या नगरपालिकेचा खटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढला. त्यांच्या जमिनीसाठी थोडं इथे गडबड होते. आणि ते काल आपले जे खासदार आहेत त्यांच्या लक्षात देखील आलेलं आहे. अभिनव गोयल यांनी ह्या महानगरपालिकेचा जो चार्ज आहे तो एप्रिल महिन्यात म्हणजे या वर्षात घेतलेला आहे. आता नोव्हेंबर सुरू आहे आणि स्मार्ट सिटीचं काम युद्ध पातळीवर त्या भागात सुरू आहे. त्यांची जी मुदत होती ती संपलेली आहे. उद्यानाची जी मूळ कमान होती, जे सांचीचं जे स्तूप होतं त्या भागातलं, ते तोडून दिलं. आणि लोक जी होती त्या लोकांनी सहकार्य केलं. आणि त्याचा विषय एवढा ठरला होता, की त्या दरम्यान ज्या मीटिंग झाल्यात आयुक्त दालनामध्ये, कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार असतील विश्वनाथ भोईर, त्यानंतर बाळ्यामामा स्वतः असतील, असे अनेक इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे आजी माजी पदाधिकारी आहेत, नगरसेवक, हे सगळे होते त्या मीटिंगला. मग त्यांच्या मध्ये असं डिसाईड झालं, की उद्यानाच्या मागे असणारी जी जागा आहे ती बीओटीला महानगरपालिकेने 16च्या दरम्यान काहीतरी ती दिली होती. त्याच्या आधी ते बीओटीचे प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सुरू आहेत. आणि ती जी जागा आहे तिचा तो जो ठेकेदार होता त्यांनी नियमात सगळ्या गोष्टी बसवल्या नाही आणि मग ते रद्द झालं. कारण ती रुक्मिणीबाई हॉस्पिटलची जागा होती, तिचा वापर फक्त पब्लिक याच्यासाठी करावा अशी जी दानकर्त्याची देखील मागणी होती. आणि मग तिथे एक त्यांचं ते मॉल उभारणीचा विषय होता. आणि मग महानगरपालिकेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आमचे जे त्यावेळेसचे जे काही नगरसेवक होते ते कशा पद्धतीने सभागृह चालवायचे. आणि त्याच्या बातम्या बऱ्याच आलेल्या आहेत. काही लोकांनी त्याच्यात उपोषणं देखील केलेली आहेत, की हे होऊ नये हॉस्पिटलच्या जागेवर. बरं, आता मी परत त्या उद्यानाच्या जागेकडे येतोय, की त्यावेळेस असं ठरलं होतं, की ही उद्यानाची जागा जी आहे ती बाबासाहेबांच्या हे जे उद्यानामध्ये परत एकदा कटिंग झाल्यानंतर त्यांचं सुशोभीकरण आणि विस्तारीकरण करून ती त्यांना हँडओव्हर करायची. हे सगळं निर्णय झाल्यानंतर तो जो ठेकेदार आहे, बीओटीचा जो विषय होता, त्याचा लवादाकडे असणारा विषय देखील तो क्लिअर झाला. आणि मग त्या दरम्यान म्हणजे साधारण 2 महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली नगरपालिकेचा टाउन प्लॅनर जो सेक्टर 1
सांभाळतोय, त्याचं नाव आहे सुरेंद्र टेंगळे. तो मला आयुक्त कॅबिनच्या बाहेर भेटल्यानंतर मी त्याला तो विषय काढला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय तुमच्यापर्यंत येणार आहे, ती जागा या उद्यानाला तुम्ही प्रोव्हाइड करा असं आम्ही त्यांना सांगितलं. समाजाची तशी मागणी देखील आहे. त्या दरम्यान सुरेंद्र टेंगळेंनी जे मला सांगितलं की आता तो बीओटीचा आणि आर्बिट्रेशनचा विषय आता काही नाहीये, आपल्याला त्याची जी काही आरजीची जमीन आहे ती देखील उपलब्ध होऊ शकेल. हे सगळं पॉझिटिव्ह सुरू होतं. पण काल तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये अशी गडबड झालेली आहे, ती तुम्हाला मी वाचून दाखवतो त्याची नोटिंग. बरं, ती नोटिंग कशी लिहिलेली, ती बीओटीला ज्यांना अधिकारच नाहीये तिथल्या लोकांना की ते त्यांनी सीमांकन करून वगैरे द्यावं, असं त्या सुरेंद्र टेंगळेंनी एक नोटिंग टाकलेली आहे. त्या नोटिंग मध्ये असं म्हटलेलं आहे की बीओटी प्रस्तावातील 15% आरजी जी आहे आणि उद्यानाकरिता द्यायचे जे निर्णय घेण्यात आलेला आहे, सदर बीओटी जे बांधकाम नकाशे, थोडस मी चष्मा लावलाय त्यामुळे वाचायला प्रॉब्लेम होतो, हे प्रकल्प विभागाकडे असून त्याचे बांधकाम नकाशे देखील याच विभागाचे असल्याने संबंधित विभागाकडून सदर जागा सीमांकित करून घेणे उचित होईल. तरी वरील प्रमाणे सीमांकन व जागा उपलब्ध करून पुढील आदेश सादर करावा, पुढील आदेश सादर असं टेंगळेने केल्याने तिथं त्याची सही आहे. त्याच्या खालोखाल संतोष डोईफोडे जे एडीटीपी आहेत, ते क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्टवर शासन निर्णय पद येते 1984च, त्यांची नोटिंग आहे. त्यांनी तिथे ओ असं ब्रॅकेट दाखवून ओ पाहता संबंधित विभागाकडून सीमांकित करून घेणे उचित होईल असा नोटिंगचा अभिप्राय त्यांनी पाठवून हे प्रकरण काल आयुक्तांच्या समोर होतो. त्याच्यामध्ये सुरेंद्र टेंगळेंनी जे नोटिंग केलं त्याच्यात लाईन केलेली आहे त्यांनी. बरं, आता हा विषय याच्यासाठी महत्वाचा आहे, काल पत्रकारांनी त्या बातम्या केल्या, टेंगळेवर अजून काही अलिगेशन देखील झालेले. सन्माननीय खासदार यांनी त्यांना काम कसं करावं हे त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून दाखवून देऊ असं त्यांना दमही दिलेला आहे. टेंगळेंनी त्यांचं काम करावं. सर्वसामान्य लोकांच्या कराच्या पैशातून तुम्ही पगार घेता, म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकांशी वागताना आदराने वागावं, सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं, हा एक विषय होता. आयुक्त साहेबांना देखील बघा, आता मी बोललो तेव्हा त्यांना हे माहीत आहे, जनरली काय सर्वसामान्य लोक ही सहजासहजी तक्रारी करत नाही. जर तो सामंजस्याने मिटत असेल, काही देणं घेणं होऊन मिटत असेल तर ते करतात. परंतु जर डोक्यावरून गेलं तरच सर्वसामान्य लोक ही तक्रार करतात. अन्यथा अधिकाऱ्यांशी ते सौजन्याने वागतात, जे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घेतात आणि अधिकाऱ्यांचं कामही करतात. परंतु आता ही गोष्ट पहिल्यांदा माझ्या कानावर आली आणि म्हणून मी माझ्या भाषेत आयुक्त साहेबांनी देखील सांगितलं, पुढच्या वेळेस तुम्ही पाहाल टेंगलेविषयी मला जर तक्रार आली तर टेंगलेच्या कॅबिनमध्ये घुसून टेंगलेला त्याचं काय काम आहे हे मी त्याला समजावून सांगेन. बरोबर, हे लक्षात ठेवा. टेंगळे हा वादग्रस्त अधिकारी आहे आणि गेल्या 16 वर्षापासून तो या नगररचना विभागामध्ये टिकून आहे. याच्या मागे पॉलिटिकल त्याचे जे कनेक्शन आहेत, या शहरातले जे मोठे बिल्डर आहेत की ज्याचं थेट त्याच्याशी संबंध येतो. महानगरपालिकेचं जे सभागृह आहे गेल्या 5 वर्षापासून तिथं काय सध्या प्रशासकीय काळ असल्यामुळे तो त्याला एक वेळ प्राप्त झालेला आहे. आता मी उद्यानाच्या विषयाकडे पुन्हा येतो. आयुक्तांना काल दिशाभूल करून हे सगळं सांगण्यात आलं, पण ते तसं नव्हतं. बाळामामांनी देखील हा विषय समजून घेतलेला आहे. बाळामामा आता सध्या काय बोलतायत, तिथं जी चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी मीडियाला बाईट दिलेले, ते तुम्ही पहिले ऐका आणि मग आपण पुढे जाऊ. आज जी उद्यानाबाबतची बैठक पार पाडली, पहिलं मला वाटतं ते काहीतरी आर्बिट्रेशन कंपनी का काहीतरी आहे त्यांना दिलं होतं बीओटी बेसवर. तर आता ते परत मागणी केलेली आहे
परंतु महानगरपालिकेकडून मागणी करताना प्रस्ताव असा गेला की जी जागा रोड वाइंडिंगला गेलेली आहे उद्यानाची, तात्पुरत्या स्वरूपात ती तरी जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव गेलेला आहे. आणि त्यानंतर मग चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला, आयुक्त साहेब असतील, मी असेल, की पुन्हा एकदा प्रस्ताव टाकायचा. कारण ऍक्च्युली जो बाबासाहेबांच्या उद्यानाचा विषय आहे तो फक्त उद्यानाचा विषय नसून तिथं स्मृतीस्थळ सुद्धा बनवायचे आहे, लायब्ररी बनवायची आहे, अभ्यासिका बनवायची आहे, अशी वेगवेगळे जे लोकोपयोगी जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी तिथे एक सुसज्ज असं ते स्थळ बनवायचं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात 11 गुंठे जागा ही अपुरी आहे आणि म्हणून 37 गुंठेची जागा आहे, त्या जागेची डिमार्केशन देखील केलेली आहे. ती पूर्ण जागा ही आंबेडकर उद्यानासाठी मिळावी अशा प्रकारची आम्ही नवीन मागणी केलेली आहे आणि सोमवारी तसा प्रस्ताव देखील आयुक्त साहेबांकडे पाठवला जाणार. बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्ही आता ऐकलेले त्या विषयावर. बरं, तुम्हाला अजून एक सांगतो की कमिशनरच्या समोर जे अतिरिक्त आयुक्त तिथे होते बाजूला, गोडसे नाव आहे त्यांचं, म्हणून ते कार्यकर्त्यांना गोडसेंनी देखील सांगितलेले की अरे आता तो बीओटीचा विषय नाहीये, आता आपल्याला सगळं काय मिळेल, जमीन ती मिळेल. बरं, ती जमीन कुणासाठी मागताय? ते कुणाच्या घरासाठी नाही मागतायत. आयुक्त देखील पॉझिटिव्ह होते या बाबतीत, काल पण ते पॉझिटिव्हच बोललेले आहेत. त्यांनी नवीन प्रस्ताव सन्माननीय खासदारांना एक पत्र द्यायला सांगितलेलं आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवलीतल्या ज्या संस्था आहेत ज्या मागणी करतात की बाबासाहेबांचं ते उद्यान मोठं व्हावं, तिथे चांगलं काहीतरी घडावं, त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 आणि 38 या काळामध्ये ही जी नगरपालिका आहे, जिच्या प्रिमायसेस मध्ये मी सध्या बसलेलो आहे, या नगरपालिकेचा एक